महाराष्ट्रातील राजकारणातील दिग्गजांचा लोकशाही सोबत संवाद, वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचा कौतुक सोहळा। माडाच्या घरांसाठी अत्यल्प अल्प गटात नेते मंडळी, एकूण 15 घरं माजी आमदार खासदारांसाठी राखीव। अत्यल्प अल्प गटात घरं राखीव असल्यानं चर्चांना उधाण। धाराशिवमध्ये सुप्रिया सुळेंची मराठा आंदोलकांनी घेतली भेट। 50%च्या आत मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का? मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना सवाल। शांतता रॅलीच्या समारोपानंतर जरांगे पाटील विधानसभा तयारीचा घेणार आढावा। जरांगेंच्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना Y+ दर्जाची सुरक्षा। हाकेंच्या जीवाला धोका असताना सरकारचा निर्णय। इंटेलिजन्सच्या अहवालानंतर Y+ दर्जाची सुरक्षा। मुंबईत महाविकास आघाडीचा 16 ऑगस्टला मेळावा। प्रचाराचा नारळ फोडणार उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले थोरात उपस्थित राहणार। विधानसभेसाठी काँग्रेसकडून 7 उमेदवार निश्चित। सूत्रांची माहिती। संगीता हंडोरे, भाई जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब। मुंबईतील 6 तर ठाण्यातील एका उमेदवाराचं नाव ठरल्याची माहिती। अमरावतीमध्ये आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये विधानसभेच्या रणनीती संदर्भात होणार चर्चा, तर अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेशही होणार असल्याची माहिती। काँग्रेस पक्षाचे 2 आमदार शिवसेनेच्या वाटेवर। हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर शिवसेनेत जाण्याची दाट शक्यता। क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच दोघे काँग्रेस सोडण्याच्या तयारीत। दहीहंडीमध्ये मनोरे रचणाऱ्या 75,000 गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। गोविंदांना विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचा आवाहन। पुण्यामध्ये यंदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी। मानाच्या मंडळांच्या बैठकीमध्ये पोलीस आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय, तर लेझर लाईट वापरल्यास कडक कारवाईचा इशारा। पुण्यातील ससूनचे बीजे मेडिकल कॉलेज अलर्ट मोडवर। कोलकात्यातील डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर खबरदारी। निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेमध्ये होणार वाढ। मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक स्थगित करण्याची शिवसेनेची मागणी। मतदार नोंदणीमध्ये गोंधळ असल्याचा आरोप। 10वी-12वीच्या संभाव्य वेळापत्रकावर शिक्षकांचा आक्षेप। 10 दिवस आधी परीक्षा होणार असल्यानं नियोजन बिघडणार असल्याचा दावा। पुणे विमानतळावरील जुनं टर्मिनल 8 महिने राहणार बंद। विकास कामांसाठी टर्मिनल बंद ठेवण्याचा निर्णय। नवीन टर्मिनल ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू होणार। पुणे शहरामध्ये झिका विषाणूचा धोका कमी। गेल्या काही दिवसांपासून झिका रुग्णांची संख्या घटली। नव्या रुग्णांची नोंद नसल्यानं दिलासा। नागपूर पोलीस भरती लेखी परीक्षेतील कॉपी प्रकरणी 13 उमेदवार अपात्र, तर 3 पोलीस निलंबित। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांची कारवाई। आरटीईतील 25% राखीव जागांचा निर्णय सर्व शिक्षण मंडळांसाठी बंधनकारक। आरटीई प्रवेशाबाबत मुंबई हायकोर्टाचं स्पष्टीकरण। पुणे शहराला आता मिळणार 21.48 टीएमसी पाणी, तर पालिकेची अतिरिक्त पाण्याची मागणी अखेर मान्य। जलसंपदा विभागाकडून पालिकेची मागणी अखेर मंजूर। उल्हासनगर पालिकेच्या वतीने हर घर तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालिका कर्मचाऱ्यांचा सहभाग। अकोल्यामध्ये 15 ऑगस्टच्या निमित्तानं शासकीय कार्यालय रोषणाईने न्हाऊन निघाली। महान धरणाच्या 10 गेटवर तिरंग्याची छबी। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पुण्यातील खडकवासला धरणाला आकर्षक रोषणाई। नेत्रदीपक रोषणाईनं परिसर उजळला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।